वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण रक्षाबंधन स्पेशल बेसन बर्फी अजिबात पाक न बनवता कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग ही बेसन बर्फी कशी बनवायची ते बघूया। बेसन बर्फी बनवण्यासाठी 3 वाट्या बेसन घ्यायचं। 3 वाट्या बेसनात 1 वाटी इतकं थोडं थोडं करून दूध घालायचं। तर मी इथे अर्धी वाटी इतकं दूध घातलेलं आहे। अशाच प्रकारे आपण सगळं दूध थोडं थोडं करून घालणार आहोत। उरलेलं अर्धी वाटी दूध घालायचं आणि पुन्हा एकदा हे बेसन या दुधामध्ये एकत्र करून याचं मिश्रण तयार करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे। आता एक जाडबुडाची कढई घेऊन या कढईमध्ये 3 वाट्या बेसनासाठी पाऊण वाटी इतकं तूप घालायचं। तूप गरम झाल्यानंतर यात दूध आणि बेसनाचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलं ते घालायचं। आता हे मिश्रण तुपात घातल्यानंतर मंद आचेवर या तुपामध्ये परतून घ्यायचं। या बेसन आणि दुधाच्या मिश्रणाला आपल्याला मंद आचेवर या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता या मिश्रणाने तुपाला सॉक करायला सुरुवात केलेली आहे। या मिश्रणाला तुपात परतून घेण्यासाठी साधारणतः आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागणार आहे। तर तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर या बेसनाच्या मिश्रणाने या तुपाला पूर्णपणे सॉक करून घेतलेला आहे। या बेसनाच्या मिश्रणाला साधारणतः 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरच परतून घ्यायचं। या बेसनाच्या मिश्रणाला या तुपामध्ये परतून 10 मिनिटं झालेले आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हे बेसनाचं मिश्रण पूर्णपणे मोकळं झालेलं आहे आणि दाणेदार दिसायला लागलेलं आहे। आता यात 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालायचं आणि परत या मिश्रणाला पाणी घातल्यानंतर एकत्र करून मंद आचेवरच 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं। या बेसनाला परतून 10 ते 15 मिनिटं झालेले आहे आणि याचा छान खमंग असा वासही यायला लागलेला आहे। म्हणजेच आपलं बेसन व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। गॅस बंद करायचा आणि 3 वाट्या बेसनासाठी 2.5 वाट्या पिठी साखर घालायची। पिठी साखर घातल्यानंतर या बेसनाच्या मिश्रणामध्ये ही पिठी साखर एकत्र करून घ्यायची। पिठी साखर एकत्र करून झालेली आहे। आता ही पिठी साखर एकत्र करून झाल्यानंतर यात पाव वाटी इतकं तूप घालायचं आणि गॅस चालू करून पुन्हा एकदा हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं। आता हे मिश्रण पूर्णपणे एकत्र करून झालेलं आहे। आता यात 1 टेबलस्पून पाणी घालायचं आणि पुन्हा या मिश्रणाला एकत्र करून 1 ते 2 मिनिटं मंद आचेवर परतून घ्यायचं। 1 ते 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता या मिश्रणाने या कढईच्या कडा सोडायला सुरुवात केलेली आहे। म्हणजेच अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं। आता यात अर्धा टीस्पून इलायची पावडर घालायची आणि इलायची पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं। गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये अशा प्रकारे बदाम आणि पिस्त्याचे काप घालून हे मिश्रण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं किंवा एका ट्रेमध्ये सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता। आणि आता या प्लेटमध्ये हे सगळं मिश्रण पसरवून घ्यायचं। तर बघा या प्लेटमध्ये मी हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे। आता हे गार करण्यासाठी ठेवायचं। या मिश्रणाला गार होण्यासाठी साधारणतः अर्धा तास लागतो। अर्ध्या तासानंतर या बर्फीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता। मी इथे स्क्वेअर शेप देत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकता। तर बघा आता या बर्फीला छान असा शेप आलेला आहे। अगदी मऊ अशी ही बेसन बर्फी तयार होते। या बर्फीला तुम्ही 8 ते 10 दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। खूप जास्त मेहनत न घेता, पाक न तयार करता अगदी मऊ अशी ही बर्फी तयार होते। यातली एक बर्फी मी तुम्हाला तोडून दाखवते। अगदी छान असं मऊ टेक्स्चर आलेलं आहे। या रक्षाबंधनला झटपट तयार होणारी बिना पाकाची ही बर्फी बनवून बघा।
आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.